नमस्कार. जानकी ही आता तिची आई लताबाई हिला शोधण्यासाठी गोडाऊनकडे आलेली असते. गोडाऊनकडे येऊन जानकी आता लताबाईंना शोधत असते. इकडे तिकडे आवाज येत असते, आई आई तू कुठे आहेस? आई मी तुला शोधायला आलेली आहे. इकडे लताबाईंना बांधून ठेवलेलं असतं. लताबाईंचं तोंडसुद्धा बांधलेलं असतं. त्यामुळे लताबाईंना आता काहीही बोलता येत नसतं किंवा हाक मारता येत नसते. आता लताबाईंपर्यंत जानकीचा आवाज पोचलेला असतो. जानकी इकडे लताबाईंना शोधत असते. लताबाईंना शोधता शोधता जानकीला लताबाई सापडत नसतात आणि जानकी हाका मारत असते. त्यावेळी आता लताबाईंच्या लक्षात येतं, या बॉक्समुळे आपण जानकीला दिसत नाही आहोत. आता आपण आवाजसुद्धा देऊ शकत नाही. त्यामुळे लताबाई थोडं डोकं लढवतात आणि त्यातील एक बॉक्सला धक्का मारून पाडतात. जसा धक्का मारून बॉक्स पडतो त्यावेळी जानकीच्या लक्षात येतं की इथं कोणीतरी आहे. म्हणून जानकी तिकडे जाते आणि बघते तर काय, तिची आई लताबाई तिला बांधून ठेवलेलं असतं. जानकी खूप खुश होते आणि जाऊन लताबाईंना सोडवते. जानकीने इकडे लताबाईंना सोडवलेलं असतं. इकडे ऐश्वर्या विचार करत असते, जानकी नेमकी गेली कुठे आहे? ही जानकी घरात नाही आहे, म्हणजे जानकी काहीतरी कारस्थान करते. ती बहुतेक लताबाईंना भेटण्यासाठीच गेलेली असेल, असा ऐश्वर्या विचार करत असते. तेवढ्यात ऋषिकेश हा आता अवंतिका आणि सौमित्रेला बोलत असतो, अरे तुमच्या लक्षात येतंय का, जानकी कुठेतरी गेलेली आहे. मी जानकीला सांगितलं होतं, कुठेही गेलीस तरी मला सांगून जात जा, मला इन्फॉर्म कर मगच जा. पण जानकीने आता कुठे गेली हे काहीही सांगितलेलं नाही. आता जानकीची मला खूप काळजी वाटते. हे सगळं ऐश्वर्या कोपऱ्यातून ऐकत असते. ऐश्वर्याच्या आता लक्षात आलेलं असतं, ही जानकी कुठेतरी गेलेली आहे. म्हणजे मला जे संशय होता तो खरा आहे. जानकी आता घरी नाही आहे. आता ऋषिकेश म्हणत असतो, आता या जानकीला कुठे शोधायचं? आता इकडे ऐश्वर्या विचार करते, जर जानकी ही लताबाईंना सोडवण्यासाठी गोडाऊनमध्ये गेलेली असेल आणि त्यांना तिथनं सोडवून आणला तर खूपच मोठा गोंधळ होईल. म्हणून ऐश्वर्या आता लगबगीने गोडाऊनकडे यायला निघालेली असते. इकडे जानकी आणि लताबाई आता गोडाऊनमधून बाहेर जायला निघालेले असतात. तेवढ्यात ऐश्वर्या आतमध्ये येणार असते. आता त्यांना चाहूल लागते कोणतरी आतमध्ये येत आहे. दोघीही खूप घाबरतात. आता ऐश्वर्या आतमध्ये येते आणि तडक लताबाई आहे तिकडे जाते. बघते तर काय, लताबाईंना जानकीने सोडवलेलं असतं. आता जानकी म्हणते, म्हणजे ह्याच्या मागे तू आहेस ऐश्वर्या? आता तर तुला मी सोडणार नाही. त्यावेळी ऐश्वर्या रागावते, काय सोडणार नाही? तू इथनं बाहेर जाऊच शकत नाहीस. एक गोष्ट लक्षात घे, आता मी तुला इथनं बाहेर जाऊच देणार नाही. आत्ताच्या आत्ता मी तुला इथे मारणार. असं बोलून ऐश्वर्या सुराग येते आणि तो सुराग घेऊन ती आता जानकीवर धावून जाते. ऐश्वर्या आता घाईघाईत जानकीच्या पोटात सुरा खोपसणार. तेवढ्यात लताबाई चोर काढतात आणि ऐश्वर्याला एका कोपऱ्यात ढकलून देतात. ऐश्वर्या आता कोपऱ्यात पडलेली असते. तेवढ्यात जानकी आणि लताबाई तिथनं निघून जातात. लताबाईंनी ऐनवेळी त्यांच्या मुलीचा म्हणजे जानकीचा जीव वाचवलेला असतो आणि लताबाई आणि जानकी आता धावत पळत घरी आलेले असतात. असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.